नमस्कार. स्वराजाटच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चटपटीत व कुरकुरीत अशी फरसाण भेळची रेसिपी. चला तर मग बघूयात आता याची कृती. फरसाण भेळ बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया. तिखट फरसाण, खारी मसाला बुंदी, बारीक 0 साइज शेव किंवा नायलॉन शेव सुद्धा म्हणू शकता, खारे शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, कापलेली कोथिंबीर, तिखट हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी. हिरवी चटणी व चिंचेच्या गोड चटणीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन पार्ट मध्ये दिली आहे, ती जरूर बघा. काळं मीठ आणि चाट मसाला. लक्षात घ्यायचं आहे की भेळ बनवताना कुठलंही असं स्पेसिफिक मेजरमेंट नसतं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहे. सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे. थोडा कांदा वरती घालण्यासाठी ठेवूया. टोमॅटो, बारीक कापलेला कोथिंबीर, काळं मीठ. काळं मीठ आपल्याला अगदी कांद्याला व टोमॅटोला पुरेल एवढंच घालायचं आहे, कारण बाकी सर्व इन्ग्रेडियंट मध्ये मीठ आहे. चाट मसाला. चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे अगदी जपून किंचित मीठ घालावं. चवीनुसार हिरवी चटणी घालूया. तुम्हाला भेळ किती तिखट हवी आहे त्यानुसार चटणी घालावी. गोड चटणी, हे मिक्स करूया. अगदी व्यवस्थित मिक्स झालं. आता यामध्ये खारी बुंदी. खारी बुंदी घातल्यामुळे भेळ अतिशय क्रिस्पी होते. फरसाण, पटपट मिक्स करूया. मोठ्या पसरट पातेल्यामध्ये अगदी सहज मिक्स करता येते. झालं. आता आपण हे सर्व करूया आणि प्लेटमध्ये भेळ सर्व करूया. आवडत असल्यास वरती थोडी गोड चटणी घालूया. थोडा बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव घालूया. आणि ह्या खारे शेंगदाण्यांनी याला टॉपिंग करू. फरसाण भेळ मध्ये खारे शेंगदाणे घातल्याने ती अतिशय चविष्ट व कुरकुरीत लागते. आणि शेवटी कोथिंबीर. कुरकुरीत व चटपटीत अशी फरसाण भेळ तयार. तुम्ही ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.